अमेरिका, इस्रायल, इराण या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा थेट फटका जो आहे तर तो आता भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण की गॅस टंचाई मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे आता अनेक जे व्यावसायिक ज्या टाक्या आहेत तर त्या भेटत नसल्यामुळे जे हॉटेल असतील, रेस्टॉरंट असतील तर ते आता बंद पडलेले आहेत. आणि ते आता त्याच्यासाठी एक येवल्यातील एका कारागिराने एक देशी जुगाड केलेला आहे. आपण पाहू शकतो का जे गाड्यां सर्व्हिसिंग नंतर जे खराब ऑइल निघतं तर त्या ऑइलच्या माध्यमातून या ठिकाणी जी तर ती आता शेगडी जी सुरू केलेली आहे. आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत. मला हे सांगा की साधारण यासाठी तुम्हाला किती खर्च आलेला आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही समोरच्या देणार? याच्यासाठी खर्च एवढा आलेला आहे की हे जे लोखंडी मटेरियल आहे ते पूर्ण 4500 रुपयापर्यंत जातं आणि जो फ्लोअर आहे हवेचा हा 5.5 पर्यंत मिळतो आपल्याला इकडे. तर पूर्ण खर्च हा जातो पूर्ण टोटल 9 9.5 10 हजाराच्या आसपास जातो. आणि त्यानंतर ऑइलचा खर्च ऑइल आहे ना आपल्याला 1 लिटरला 40 रुपये लिटर मिळतं आहे. आणि हॉटेल व्यवसायासाठी खूप चांगलं आहे कारण की खूप खर्च कमी लागतो आणि एका तासाला 1 लिटर ऑइल लागतो फक्त. आणि खर्च बी खूप कमी लागतो. तर माझं असं म्हणणं आहे की हॉटेल व्यावसायिकांनी हा पर्याय निवडलेला योग्य राहील. एकंदरीत पाहता कमी खर्चामध्ये जे येतात ते ऑइलवर चालणारी ही शेगडी आहे. साधारण 40 रुपये लिटरमध्ये 1 तास या ठिकाणी जी तर या ठिकाणी शेगडी चालते. त्याच्यामुळे जे काही रेस्टॉरंट असतील किंवा हॉटेल असतील त्यांच्यासाठी ही एकदम देशी जुगाड असलेली शेगडी ही चांगली राहणार आहे. उमेश पारिक, TVNine मराठी, येवला, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.